ठीक आहे. चल. नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यां ज्ञानं च देहि मे. ही गेली 580 वर्ष नित्य पाठात असलेली शारदांबा देवीची जी प्रार्थना आहे, या शारदा देवीचं मूळ कोणतं हे तिच्या देशात जाईपर्यंत मला माहिती नव्हतं. लहानपणापासून आमच्या कानावर शिवस्तुतीचा एक श्लोक आजोबा, आमचे वडील, आई, बहिणी ही सगळी मंडळी म्हणत असत आणि तो ऐकून ऐकून आमचा जो पाठ व्हायचा, कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी जळाली कारुंड सिंधो भव दुःखारी तुझवीण शंभो मज कोण तारी. सर्वांचं तारण करणारा जो हा शिवशंभू शंकर महादेव, ओम नमः शिवाय याचा जो आपण आयुष्यभर ज्याचा जपानुष्ठान करतो, तो महादेव शिव मुळात कुठला आणि नमस्ते शारदे देवी अशी ज्या शारदांबेची शारदा शारदांभोज वदना वदनांबुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात. नित्य पाठारंभी पाठशाळेत आम्ही जिचं वंदन करत होतो, अभिवादन प्रार्थना करत होतो, ती आपल्याला ज्ञान आणि ते ज्ञानग्रहणाकरता बुद्धी देणारी शारदा आणि विश्वकल्याण करणारा भगवान महाशिव महादेव रुद्र यांची मूल भूमी कुठं आहे हे मला त्या काश्मीरची यात्रा करेपर्यंत यथार्थ ज्ञान झालंच नाही. परंतु जेव्हा पुढं असं दिसलं की ही शारदा देवी आहे, ही काश्मीर पुरवासिनी आहे, तिचं मूलस्थान, तिचं मंदिर शृंगेरीला जाऊन आम्ही शारदांबेचं दर्शन घेतलं. आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली आणि कोणत्याही पीठाचा शंकराचार्य असो, चंद्रमौलेश्वर आणि शारदांबा ही दोन दैवत कोणत्याही धर्मपीठाच्या नित्य पूजेमध्ये असतात. तर हे चंद्रमौलेश्वर शिवदैवत आणि विद्याची मूलदेवता शारदांबा ही आम्हाला मूळ काश्मीरमध्ये आहेत हे पूर्वी कधी माहीतच नव्हतं. परंतु माझे एक मित्र जे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य होते, ज्यांनी दंड घेऊन यती धर्माचा स्वीकार केला आणि ज्यांची जन्मशताब्दी वर्ष नुकतंच फार मोठ्या ताटात पार पडलं, ते पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंतराव आठवले भिषकाचार्य, नंतरचे वरदानंद सरस्वती महाराज यांनी माझ्याकडे 1970 साली असं मानस व्यक्त केलं, पंडितजी, माझा मुलगा महेश आणि तुमचा धाकटा मुलगा बटू श्रीवर्धन शिरीष या दोघांचं समवय असल्यामुळं आपण दोघांची मुंज मौंजी बंधन उपनयन संस्कार हा व्रतबंध पुण्यात एखादं मंगल कार्यालय घेऊन महाराष्ट्रात करण्याऐवजी शारदांबेची मूलभूमी जिथं आहे आणि जिथं गायत्री मंत्राने ओम तत्स वितुर्वरेण्यं भर्गो ओ देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात असा सूर्यनारायणाचा उपासनेचा मूलमंत्र आपण आपल्या बटूंना देतो. त्या सूर्यनारायणाचं मंदिर जिथं आहे, ती सूर्यनारायणाचं क्षेत्र असलेली भूमी काश्मीर भूमी आणि तिथं मार्तंडाचं मंदिर आहे. त्या गावाचं नाव मट्टण, अनंतनाग जिल्ह्यात.
तिथं जाऊन आपण मुंज केलं तर काय होईल? अनंतराव म्हटलं अवश्य करूया. आणि आम्ही 50 वर्षे या गोष्टीला झाली. काश्मीरमधल्या मार्तंड क्षेत्री जाऊन त्या मार्तंडाचं सूर्यनारायणाचं मंदिर पर्वतीसारखं टेकडीवर आहे. छिन्न विच्छिन्न अवशेष पडलेले आहेत आणि पायथ्याला सुंदरपैकी सरोवर आहे. सरोवरकाठी एक सूर्य मंदिर आहे. तिथं 10 दिवस राहून आम्ही मौंजी बंधनाचा सोहळा थाटात अनंतरावांचा महेश, जो आता फर्ग्युसन कॉलेजचा प्रमुख आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा, आणि आमचा चिरंजीव श्रीवर्धन उर्फ शिरीष, आणखी 2 बटू आले होते. प्रशम जोशींचा बटू काश्मीर पाहायला आलेला, त्यालाही आम्ही तिथं बसवलं आणि चक्रदेव दंपती मुंबईची संस्कृतचं पहिलं शिशु मंदिर भारतातलं चालवणारी, त्यांना माता पिता म्हणून बसवून आम्ही तिथं 4 बटूंच्या म्हणजे थाटात पार पाडल्या. त्याला राष्ट्रपती उपराष्ट्रपती बसून सगळ्यांचे आशीर्वाद आले होते. शृंगेरी द्वारकापीठ सर्व शंकराचार्यांनी मंगलाशीर्वाद पाठवले होते. आणि एक या मौंजी बंधनाच्या क्षेत्रातला एक इतिहास, ज्या भूमीत घडला ती काश्मीर भूमी ही भगवान शिवाची मूलभूमी आहे आणि शारदांबेची मूलभूमी आहे. हे जेव्हा मी इतिहास खणत पाहत गेलो, त्यावेळेला मला आढळून आलं. आणि प्रसाद ज्ञानपीठांच्या या सगळ्या श्रोतृवर्गाकरता हा इतिहास दीपावलीचा विशेषांक जो निघतोय, काश्मीर विशेषांक प्रसादचा, त्या सगळ्या लोकांना ऐकवावा. आणि हे निमित्त काय झालं असेल तर काश्मीरची यात्रा आम्हाला जी घडली 70 साली, म्हणजे 50 वर्षापूर्वी, मौंजी बंधनाच्या निमित्तानं सूर्यक्षेत्रात, आणि त्या ठिकाणी ते भारताचं नंदनवन असं म्हटलं जातं. वंदे मातरम हे आपण जे राष्ट्रगीत म्हणतो, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम, हे दररोज राष्ट्रगीत कोटी कोटी लोक म्हणतात. अर्थ कोणी सांगतो का समजावून? त्यामध्ये भारत माता जी सुजला सुफला मलयज शीतला झाली, तिचा मुकुट कोणता, तिचा पाय कोणता, दक्षिण आणि उत्तर दिशांना काय आहे, हे कोणी या स्थळांच्या निर्देशासकट शिशु शाळेपासून आमच्या छात्रवर्गाला कधी समजावून सांगितलं का? ज्याप्रमाणे सागरत्रय संगमानी कन्याकुमारीला या भारत मातेचं पादप्रक्षालन केलं जातं, महाभिषेक होतो त्रिसागरांच्या तीर्थाचा, त्या भारत मातेचा मुकुटमणी कोणता असं जर आपण विचारलं तर आपल्या लोकांना सांगता येत नाही. आपण आता शिकवलं पाहिजे आहे पुढं की भारत मातेचा मुकुटमणी म्हणजे काश्मीर. आणि ही काश्मीर भूमी जी आहे हे भारताचा नंदनवन आहे, स्वर्गलोक आहे, मुकुटमणी म्हणून आहे. हिमालयाच्या पश्चिम भागातल्या चिनाब, झेलम, सिंधू या नद्यांच्या एकावर एक अशा दऱ्या उगमस्थानाच्या भागात आहेत. त्यातून हा काश्मीरचा जो भाग आहे आणि त्यातला जम्मू हा दक्षिणेचा जो भाग आहे, त्या भागातून मला काही वर्षापूर्वी यात्रा करत वैष्णव देवीपर्यंत मी जाऊन आलो. लेह लडाख भागातून वैष्णोदेवीची आम्ही ज्या वेळेला यात्रा केली, त्यावेळेला कैलास राणा शिवचंद्र मोदी याचं मूलस्थान आहे ना कैलास शिखर, ती अमरनाथाची यात्रा, यातला हा मूळ भाग सगळा चायनाच्या ताब्यात आहे असं आमच्या लक्षात आलं. आणि चायनाकडून ते आपल्या ताब्यात घेईपर्यंत त्या कैलास राहण्याचं मूलस्थान आपल्याला पाहता येणार नाही. अशी रुखरुख मनात ठेवून जसे आम्ही परत आलो, तसेच काश्मीरला सुद्धा आमच्या या महेश आठवले आणि श्रीवर्धन गाडगीळ इत्यादी बटूंच्या मौंजी बंधनाकरता 50 वर्षापूर्वी गेलेले आम्ही, जेव्हा मला समजलं की नमस्ते शारदे देवी,
काश्मीर पुरवासिनी असा आपण जिचा उल्लेख करतो, ती त्या काश्मीरमध्ये असलेली शारदांबा मूलस्थान, शारदा देवीचं जी 14 विद्या आणि 64 कलांचं मूलस्थान आहे आणि ज्या राज्याच्या राजधानीचं नाव आहे श्रीनगर. श्री शब्द आपण मराठीत श्रीयुत, श्रीमती, राजमान्य, राजश्री असा आपल्या नावाला आपण श्री हा जो वैभव दर्शक शब्द वापरतो ना, त्या श्री शब्दाचा अर्थ काय हो असं विचारलं तर 100तल्या 99 लोकांना सुद्धा मराठीच्या पटदिशी सांगता येईल असं मला वाटत नाही. याचं कारण अमरकोश हा अमरसिंहानी जैन पंडितांनी लिहिलेला जो संस्कृतचा आदिमकोश आहे, त्यात लक्ष्मी पद्मालया पद्मा कमला श्री हरिप्रिया इंदिरा लोकमाता मा क्षीरोदतनया रमा भार्गवी लोकजननी क्षीरसागर कन्यका ही जी नावं आहेत लक्ष्मीवाचक, त्यात श्री आणि मा ही दोन एकाक्षरी नावं लक्ष्मीवाचक आहेत. आपण श्रीयुत आणि श्रीमती जेव्हा कोणालाही म्हणतो ना, पुरुषाला श्रीयुत म्हणतो, महिला श्रीमती म्हणतो, त्याचा अर्थ तुम्ही लक्ष्मीवान संपन्न व्हावं असा त्यात गूढतार्थ असतो. परंतु या श्रीच्या नावानी, लक्ष्मीच्या नावानी निसर्ग समृद्धीची, सृष्टी सौंदर्याची खाण असलेली श्री म्हणजे लक्ष्मी ही त्या काश्मीर राज्याची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी शारदांबेची अशी आद्यभूमी. आणि आपल्याला सांगायला मला अतिशय दुःख होत आहे आणि आपल्या सर्वांनाही दुःख झालं पाहिजेच जर आपण वंदे मातरम आणि भारत माता की जय हे मनापासून हृदयापासून म्हणत असू. अहो ती शारदांबेची मूलभूमी शारदा सर्वज्ञ पीठ म्हणून पाकव्याप्त काश्मीर मध्ये आज अडकून पडलेली आहे. ती मुक्त व्हावी म्हणून श्रृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य, ज्यांचं प्रतिनिधित्व मी गेली 55 वर्ष करतोय, त्यांनी पण असं सोडलेलं आहे की ती मूवी मुक्त करायची. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रांनी त्यांनी कळवलेले की शारदाबाई पीठ देवता आद्य शंकराचार्यांनी 1200 वर्षापूर्वी काश्मीरमध्ये पायी जाऊन, त्यांचा जन्म केरळ मधला पूर्णा नदीच्या तीरावरचा, तिथून हा यती वयाच्या 16व्या वर्षी सगळा भारत पायाने तुडवत पदयात्रेने त्यांनी काश्मीर गाठलं आणि काश्मीरमध्ये त्यांना दिसलं की तिथं शारदांबेची मूलभूमी सर्वज्ञ पीठम या नावाने आहे. ते सर्वज्ञ पीठ त्यांनी पंडितांना सगळ्यांना जिंकून त्याच्यावर ते आरूढ झाले आणि ती शारदांबा त्यांनी सगळ्या विद्यांची 14 विद्या आणि 64 कला आपल्या संस्कृतीचा, भारताचा, वैभवाचा आपण साठा मानतो. त्यांची आद्य देवता कोण तर शारदांबा सरस्वती. तेव्हा आद्य शंकराचार्यांनी निश्चय केला की हीच आपली पीठ देवता. त्याने आणून शृंगेरीला दक्षिणेकरता शारदापीठ, पश्चिमेला सागर तीरावर द्वारकापीठ, उत्तरेला ज्योतिषपीठ ज्याला जोशीमठ असं आज म्हणतात आणि पूर्वेला जगन्नाथपुरीचं असलेलं गोवर्धन पीठ, ही 4 पीठ स्थापन केली. त्यातलं सर्वाद्य पीठ आहे शृंगेरी. पुण्यापासून आपण जर 15-20 तास खर्च केले तर गाडीनी थेट शृंगेरीला सकाळी पुण्यातून निघून 12 तासात सुद्धा गाडीनं तिथे जाऊन पोहोचू शकतो. त्या ठिकाणी जर आद्य देवता कोणती असेल तर आद्य शंकराचार्यांनी 1200 वर्षापूर्वी पायी चालत जाऊन सर्वज्ञ पीठ जिंकून त्याच्यावर आरूढून ती देवता आणून शृंगेरीत उभी केलेली आहे आणि 1200 वर्षाचं तिचं इतिहासाचं अखंड पूजन. आज नवरात्रीला आपण तिथे जर गेलात
तर आपल्याला आता नुकतीच ती त्याची यात्राही पाहायला मिळाली. रथयात्रा चालू असते ती. हत्ती आणि घोडे यांच्या लवाजम्यासकट म्हैसूरच्या महाराजांनी दिलेला सुवर्ण मुकुट मस्तकावर धारण करून शृंगेरीचे सध्याचे शंकराचार्य भारतीय महास्वामी आणि त्यांचे उत्तराधिकारी असलेले विधुशेखर भारती स्वामी यांची ती आता नवरात्रीचा थाट आपल्याला आढळतो. पण त्याचं मूळ ही काश्मीरमध्ये आज पाकव्याप्त काश्मीर असलेली शारदा ग्रामाची सर्वज्ञ पीठ ही पुण्यभूमी आहे. हा इतिहास आज परत सगळ्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणून प्रसाद मासिकाच्या दिवाळी अंकात ज्याच्यावर मी सविस्तर याचं विवरण केलेलं आहे, ती शारदांबेची मूलभूमी आणि कैलास राणा शिवचंद्र मोरया शिवाची पण मूळ भूमी ही चीनच्या ताब्यात, ती पाकिस्तानच्या ताब्यात, आणि त्या मुक्त होऊन आपल्याला तिथं जाऊन त्याची यात्रा करता आली पाहिजे. आणि हा केवळ राजकीय भूभाग नाही, खंडित काश्मीरी अखंड पूर्ण आपलं त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि 14 विद्या आणि 64 कला यांचं पुनरुज्जीवन आपण तिथं केलं पाहिजे. याकरता मला आज या ठिकाणी आणखी एक गोष्ट सगळ्या लोकांच्या नजरेला आज आणावीशी वाटते, की ही जी काश्मीरची भूमी आहे, त्या काश्मीरला भीष्म पर्वामध्ये महाभारताच्या त्याचा उल्लेख काश्मीर मंडल असा केलेला आहे. बृहत संहिता, नीलमत पुराण, राजतरंगिणी हे प्रख्यात संस्कृत अतिप्राचीन ग्रंथ जे आहेत हजारो वर्षापूर्वीचे, ते जर मुळातून वाचलं तर काश्मीर केशराचा प्रदेश हा संपूर्ण भारताचाच एका काळचा सृष्टी सौंदर्यानं नटलेला केशर आणि कस्तुरीची रेलचेल असणारा मूल प्रदेश आणि तो 14 विद्या आणि 64 विद्या या कलांची खाण असलेल्या शारदांबेची मूलभूमी, याचं आपल्याला काश्मीरचं दर्शन घेत असताना केवळ सृष्टी सौंदर्य लुटण्याकरता पर्यटनाची भूमी म्हणून काश्मीर यात्रा करू नका. आज लग्न झालं तर कुठे चाललोय? हनीमूनला आम्ही काश्मीरची तिकीट काढली आहेत आणि श्रीनगरच्या जवळच शंकराचार्य टेकडी असल्यामुळं ती आम्ही फक्त बघून येतो. पण कोणालाही आठवण होत नाही की बाबांनो, शारदांबाईची मूलभूमी आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे आणि ती आपण सोडवण्याकरता जीवाचं रान केलं पाहिजे. आणि शारदाकार म्हणून पंडित गाडगीळांनी या 90व्या वर्षी अशी प्रतिज्ञा केली की आम्ही प्राणार्पणानं सुद्धा ही मूल काश्मीर शारदांबेची भूमी आहे ती आम्हाला मुक्त करायची आहे. परंतु यामुळे हे काश्मीर हे आपलं मूळ कसं किती वर्षापासून, हजारो वर्षापासून, त्याचा इतिहास जर आम्ही समजावून घेतला नाही तर तो भारत मातेचं आम्ही काही देणं लागतो, प्रेम करतो, राष्ट्रभक्ती करतो, हे सांगणं हे व्यर्थ ठरेल. काश्मीरचा एक विख्यात ग्रंथ आहे राजतरंगिणी. कल्लण नावाच्या संस्कृत पंडितांनी 12व्या शतकात हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात प्राचीन काळापासून 1168 पर्यंतचा इतिहास, त्यानंतर 1427 पर्यंतचा इतिहास जोनराव कवींनी, 1486 पर्यंतचा इतिहास श्रीधर कवींनी आणि 1588 पर्यंतचा इतिहास प्रज्ञा भट्टांनी लिहिलेला आहे. आणि मग इंग्रजीतून, फारशीतून असंख्य ग्रंथ आपल्याला काश्मीरचं वर्णन करणारे जगाच्या पाठीवर काश्मीरची कीर्ती गात असताना पाहायला मिळतात. प्राचीन कल्लण या काश्मीरी कवीच्याच म्हणण्याप्रमाणे फार पूर्वीच्या अतिप्राचीन काळी काश्मीरचा राजा होता, त्याचं नाव होतं, ऐकून ठेवा, गोनर्द. जरसंधाचं नाव आपण कृष्ण कथेमध्ये ऐकलेलं आहे. हा मगराचा राजा होता. श्रीकृष्णाची लढाई करण्याकरता तो सैन्याची चाल करून आला आणि त्याला बलरामाने ठार मारलेला आहे. तेव्हा
काश्मीरात त्यावेळेला नाग, गंधारी, कस, दरत अशा जमाती आणि नागपूजेचं प्राबल्य होतं. काश्मीरची जर सगळी दरी तुम्ही फिरलात, तर तुम्हाला नाग ही जी जमात होती, त्याचे अवशेष नीलनाग, अनंतनाग, वासुकी नाग, तक्षक नाग अशी सरोवरांची आणि झऱ्यांची नावं आज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण नाग ही तिथली संरक्षक देवता होती आणि भगवान महाविष्णूंनी वासुकी नागाला या काश्मीर देशात सहपरिवार राहण्याकरता अभय दिलेलं होतं. तिथंच राहायचा त्याला आदेश दिला होता, असं नीलमत पुराणाने स्पष्ट केलेलं आहे. गोंदर्जे वंशाचं राज्य काश्मीर भूमीत शतकानुशतक असल्याचं राजतरंगिणी सांगते. थोडं थडकं नव्हे. 80 राजे त्या काळात असल्याचं वर्णन आपल्याला या प्राचीन ग्रंथातून पाहायला मिळतं. ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकानं काश्मीरात सर्वप्रथम बौद्ध धर्माची प्रतिष्ठा केली आणि त्याने जी राजधानी स्थापन केली तिचं नाव आहे त्यावेळेचं श्रीनगर. आजही श्रीनगर ही काश्मीरची राजधानी आहे. आज आपल्याला प्राणपणानं लढून काश्मीर भारतात कसं राहील आणि श्रीनगर हे नाव तिथली श्री आपण कायम कशी ठेवू याकरता भारत शासन अतिशय दक्ष आहे. आणि मगाशी आपल्याला मी सांगितलं की लक्ष्मी पद्मालया पद्मा कमला श्री हरिप्रिया इंदिरा लोकमाता क्षीरोद तनया रमा यातली श्री आणि दुसरं मा ही दोन्ही एकाक्षरी नावं लक्ष्मीची आहेत. हिंदीमध्ये आपण आईला मा म्हणतो. लक्ष्मीबद्दलचा आदर व्यक्त करणारं नुसतं मा हे पद हिंदी मधलं लक्ष्मीवाचक आहे. हे किती लोकांना हिंदीच्या तरी माहिती आहे हो. आणि अशा 14 विद्या 64 कलांची मूलभूमी असलेली ही जी काश्मीरची मूलभूमी आहे तिथली सत्ता जी होती तिथं ख्रिस्ताच्या 2ऱ्या शतकात तातार नावाच्या राज्यघराण्याची सत्ता, नंतर सिथियन होते आणि अशोकानंतर मात्र तिथं पुन्हा ब्राह्मण धर्माची पुन्हा प्रतिष्ठा झाली. ख्रिस्त प्रथम शतकात काश्मीर जिंकून घेतलं ते राजा कनिष्क या कुषाण वंशीयानं आणि त्यानंच वसवलेलं कनिष्कपूर बियास नदी त्याच्या नदीकाठचं त्याला आज कानिसपूर म्हणतात. कनिष्कानंच या काश्मीरमध्ये तृतीय बुद्ध धर्माची बौद्ध महासभा बोलावली होती. कनिष्का मागोमाग हुइष्क जुष्क या राजांच्या काळात काश्मीरात पुन्हा वाढत गेला तो बौद्ध धर्म. ब्राह्मण धर्म मात्र कायम चालू होता आणि तो आजपर्यंत तिथं पंडित या नावाने सगळे जे हिंदू आहेत ज्यांना निराश्रित करून मधल्या काळात शेख अब्दुल्लाच्या जम्मू मध्ये ढकलून टाकण्यात आलं आणि ते परत श्रीनगरमध्ये जायला उत्सुक आहेत, त्या तिथल्या सगळ्या हिंदूंना पंडित जे म्हणतात ते मात्र या ब्राह्मण धर्माचे सनातन आर्य वैदिक धर्माचे प्राणपणानं विद्या आणि 14 विद्या 64 कलांचे संरक्षक असे वरती ब्राह्मण होते. आणि हुणवंशीय मिहिर कुलराजांनी 515 मध्ये काश्मीर जिंकलं, शैव पंथ स्वीकार केला आणि पहलगाम आज जे आपल्याला माहिती आहे ना तिथलं मामलेश्वराचं मंदिर ज्याचं मूळ नाव होतं मिहिरेश्वर. मेघवाहन आणि प्रवर्धनी तिथले राजे होते. मग अशोकाचं श्रीनगर आणि आजचं श्रीनगर हे आपल्याला जे जगाच्या नकाशात माहित आहे ही काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याची सम्राज्ञी ज्याला म्हणावं अशा प्रकारची ही ऐतिहासिक नगरी. आणि आपण ज्या ज्या वेळेला आपल्या पूजा करतो ना कोणत्या देवतांच्या, आता नवरात्रात देवीची पूजा करतो, गणेशोत्सवात गणपतीची पूजा करतो,
त्या पूजेच्या षोडशोपचारी पूजेत जी आपण सामग्री वापरतो ना, त्यात पुरुष सूक्ताचे एक एक मंत्र म्हणून ध्यान, आवाहन, अर्घ्य देतो आपण, स्नान घालतो, नैवेद्य दाखवतो, आरती मंत्र पुष्प म्हणतो. त्या सगळ्यामध्ये हळदी कुंकवाचा करंडा आणि गंधाची ताटी असल्याखेरीज कोणत्याही पूजेचा सुरुवात होत नाही आणि शेवट होत नाही. त्यात जे आपण चंदन वापरतो ना, ते चंदन हे सुवासिक वृक्षाची खोड काढून ते घासून घासून आपण चंदन त्याचं तयार करतो, ज्याला आपण गंध म्हणतो. गंध म्हणजे सुवास. आणि त्याच्यामध्ये सुगंधी द्रव्य सगळ्यात जगातलं महाग असलेलं त्याला म्हणतात केशर. हे जे केशर आहे ना, त्याची मूलभूमी काय असं विचारलं तर काश्मीर. काश्मीर शब्दाचाच अर्थ आहे केशर. आपण केशर वाचक शब्द जर बघितले अमरकोश काढून, तर कुंकुम या शब्दापासून त्यात कुंकुम हा पहिला शब्द आहे. आपण पंढरपूरला जातो आणि हळदी कुंकूचे तिथं ढिगाणी टोपल्या भरून ठेवलेले असतात, पातेली भरून ठेवली असतात. जे कुंकू घेतो ना, ते काय असतं जर चौकशी केली तर सांगलीला आमच्या लहानपणी आम्ही कृष्णेच्या काठावर मनाने हळकुंड वाळत घातलेली पाहिली होती. त्या हळकुंडाची केलेली पावडर, परंतु ती करण्यापूर्वी हळकुंड चुन्याच्या जर निवळीत टाकली तर पिवळ्याची होतात लाल, आणि त्याची पावडर करून सुवासिक करून तुम्हाला ते कुंकुम म्हणजे विकलं जातं. ही त्या कुंकुम संस्कृत मधल्या सर्वाद्य मूळ शब्दाची शुद्ध विटंबना आहे. याचं ज्ञान बहुसंख्य संस्कृतच्या लोकांना नाही. याचा मला खेद होतो. प्रसादच्या दिवाळी अंकातल्या लेखात तुम्ही वाचा, अमरकोशामध्ये अमरसिंहानी जे केशरवाचक शब्द दिलेले आहेत ते आहेत 11. शिशु शाळेमध्ये संस्कृतच्या पाठशाळेत अमरकोश पाठ केल्याखेरीज आणि अष्टाध्यायीची सूत्र म्हटल्याखेरीज पुढे जाता येत नाही. त्यातला अमरकोशातला या केशर शब्दाचा तुम्हाला परिचय करून देणारा जो श्लोक आहे, त्या संस्कृतचे लोक सुद्धा तो अर्थ आता विसरून गेलेले आहेत. जरा बघा डोकं खाजवून संस्कृतच्या सगळ्या लोकांनी. कुंकुमम काश्मीर जन्म अग्निशिखम वरम बाल्लिकम पीतनम रक्तम संकोचम पिशुनम धीरम लोहित चंदनम. हे 11 शब्द इंग्रजी शब्दकोशात, ज्याला सॅफ्रन म्हणतात, मराठीत ज्याला आपण केशर म्हणतो, त्या केशरवाचक 11 शब्दातला पहिला शब्द आहे तो कुंकुम. आपल्याकडे आपण हळदी कुंकुम करतो, त्यात जे कुंकुम म्हणून हळदीची पावडर लाल केलेली असते ती वापरतो आपण. आणि पुरोहित वर्गाने कर्मकांडामध्ये पूजेमध्ये हरिद्रा चूर्ण संयुक्तम कुंकुमं कामदायकम असं हरिद्राचं चूर्ण ज्याच्यात भरलेलं आहे असं कुंकुम इच्छार्थक असल्यामुळे ते देवी तुला वाहतो किंवा देवा तुला वाहतो असा कुंकुम शब्दाचा हरिद्रा चूर्ण असा जो अर्थ केलेला आहे तो केशरावर हरिद्रा चूर्ण लादून मूळ केशर तिथून नाहीसं करून टाकलंय. पण आपल्याकडं हळदी कुंकवात आपण वापरतोय ते कुंकुम अगर मळवट भरतो आपण सुवासिनीचा, आणि जर एखादी सुवासिनी स्वर्गलोकी गेली तर तिचा आहे भाग्य तिचं म्हणून सौभाग्य असताना म्हणून जो मळवट भरतो ते जे कुंकुम वापरतो, त्या कुंकुम शब्दाचा मूळ अर्थ अतिप्राचीन वाङ्मयात केशराचं चूर्ण असा कुठेही नाही. आत्ता मी अमरकोशातले तुम्हाला जे शब्द सांगितले केशर वाचक
त्यातला पहिला केसराचा शब्द जो आहे तो कुंकुमम, दुसरा त्याचा शब्द आहे काश्मीर जन्म, आणि तुम्हाला एक धक्का गोड असा देतो, काश्मीर अगर काश्मीर या शब्दाचाच अर्थ केशरच आहे. कारण जगाच्या पाठीवर केशर जिथं पिकतं असं भारतात अन्य स्थान मूळ कुठंही नाही. श्रीनगरला जा, तुम्हाला केशराच्या बागेत घेऊन जातील आणि त्यातलं केशराचं केसर तंतू जे जगाच्या पाठीवर अतिशय महाग आणि अतिशय सुगंधी म्हणून वापरलं जातं ते तुम्हाला मूळ मिळतं ते काश्मीरात. आणि अलीकडं स्पेनमध्ये त्याची फार लागवडून ते जगातलं एक महागडं म्हणून मी अमेरिका दौऱ्यात घेत असताना स्पेनचं केशर मुद्दाम तिकडून जाऊन घेऊन आलो होतो. तेव्हा एक केशराची मूळ जन्मभूमी काश्मीर आहे, कारण काश्मीर शब्दाचा अर्थच केशर आहे. काश्मीर शब्दाची व्युत्पत्ती आपल्या लोकांना जर विचारली तर लोकांना सांगता येईलच असं नाही. कश्यप मुनीनी ज्या ठिकाणी अतिप्राचीन भारतात तपश्चर्या केली होती कठोर, त्या कश्यप मुनींचा मीर म्हणजे प्रदेश, काश्मीर भाषेमध्ये मीर म्हणजे प्रदेश. त्या कश्यप मुनींचं मीर कश्यप मीर, त्याचा मग शॉर्ट फॉर्म झाला काश्मीर. त्या काश्मीर शब्दामध्ये जसा काश्मीर म्हणजे केशर तुम्हाला अर्थ सांगितला, तसा कश्यप ऋषींनी जिथं तपश्चर्या केली त्यांचा तो मूळ प्रदेश, म्हणूनही काश्मीर शब्दाची व्युत्पत्ती आहे. पण जे पर्यटक आपले जातात काश्मीरमध्ये फिरण्याकरता, त्यापैकी किती लोकांना हा अर्थ कोणी समजावून सांगितलाय हो, की कश्यपांचं मीर म्हणून ते काश्मीर आहे. आणि या विद्या महाराजांनी मी आपल्याला जी सांगितली त्या ठिकाणी जे आता भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात, ते जे मूळ त्या ठिकाणी स्थान आहे, त्या शारदा ग्राम हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये छिन्न भिन्न त्या ठिकाणी भग्नावशेष 4 महाद्वारांचा चक्काचूर त्याचे भग्नावशेषात शिल्लक आहेत. 63 पायऱ्या चढून त्या सर्वज्ञ पीठ ते गाठावं लागतं आणि तिथं उद्ध्वस्त मान खाली घालायला लावणारी चिन्ह दिसतात. आता त्या ठिकाणी पूर्वीच्या मूर्तीपैकी कोणती मूर्ती नाही. आणि 2005 मध्ये 15 वर्षापूर्वी भूकंपाचा फार मोठा तडाखा त्या भागाला जेव्हा बसला होता ना, तेव्हा होते नव्हते ते अवशेष सुद्धा नाहीसे झालेले आहेत. म्हणून ती पाकव्याप्त काश्मीर मधून छिन्न विच्छिन्न भग्नावशेष असणारी भूमी मुक्त करावी म्हणून आता आपल्याला शृंगेरी पीठाने जे आज एक व्रत घेतलेलं आहे आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जी मागणी केलेली आहे, त्याच्या पाठीशी उभं राहून आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी लवकरात लवकर त्या मूल काश्मीर मधल्या शारदांबेच्या मूलस्थानाची आज पाकव्याप्त असलेल्या शारदा ग्राम या नावाने अजून त्या ठिकाणी याचं नाव शिल्लक आहे पाकिस्तानच्या नकाशात सुद्धा, त्याची यात्रा करण्याचा निश्चय शारदा ज्ञानपीठ आणि हे प्रसाद मासिक ज्यांनी चालवलेले इतके वर्ष प्रचंड तपश्चर्येने त्या प्रसाद ज्ञानपीठाने या मूलभूमीच्या मुक्ततेचा जो ध्यास घेतलेला आहे, त्यात आपण सगळ्यांनी अवश्य सहभागी झालं पाहिजे. आणि काश्यपमीर काश्मीर ही जी मूलभूमी आहे, त्या भूमीचं दर्शन घेण्याकरता आपण सगळ्या लोकांनी निश्चय केला पाहिजे. याकरता मी आज हे जे आपल्याला सगळा इतिहास सांगितला काश्मीरच्या मूलभूमीचा, की हे अतिप्राचीन काळापासून आपल्या धर्माचं
आर्य सनातन वैदिक धर्माचं, बौद्ध धर्माचं, सृष्टी सौंदर्याचं केवळ खाण नव्हे तर जगातली सगळ्यात महागडी सुगंधी द्रव्य कोणती असतील? नाही कस्तुरिका मोधा शपथेन विभाव्यते, असं आपण एक सुभाषित संस्कृतमध्ये वाचलेलं आहे की कस्तुरी म्हणजे काय, असं जर सर्वसामान्यानं कोणाला विचारलं तर आज कुणालाही कस्तुरी हा प्रकार मार्केटमध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही. मला परदेश दौऱ्यामध्ये अमेरिकेच्या 3 आठवड्याच्या दौऱ्यात ज्या वेळेला मी त्या भागात 30-40 वर्षापूर्वी गेलो होतो, त्यावेळेला मला जे बघायला मिळाले डब्या छोट्या छोट्याशा या $40-50 मिळणाऱ्या आणि त्यात छोटी छोटी द्रव्य ही आहे कस्तुरी आणि आहे केशर. ही सगळ्यात महागडी 2 द्रव्य आहेत. ती आयुर्वेदामधल्या त्या फार मोठ्या सगळ्यात महत्वाच्या आपल्या जीवसंरक्षक अशा औषधी आहेत. आयुर्वेदाच्या तज्ञांना विचारा की कस्तुरिका किंवा कस्तुरी ही कुठेही बाजारात मिळणारी वस्तू नाही आहे. हा प्रॉडक्ट कुठल्याही मिलचा, गिरणीचा नाही, कारखानदारीतला नाही. मृगीच्या नाभीतून, मृगीच्या हरणीच्या नाभीतून जे काही तंतू निघतात लोकरीसारखे त्यांना म्हणतात कस्तुरी. आणि ती जर तुम्ही नाकाजवळ नेलीत ना तर नाकाचा घुणा पडून रक्त बंबाळ व्हाल इतका त्याचा उग्र अशा प्रकारचा गंध असतो. आणि केशर हे आपण केशरी चंदन जे म्हणतो ना, तेव्हा गंध ओगाळत असताना खोड घेऊन चंदनाच्या वृक्षाचा खोड घ्यायचं आणि सहाण्यावर गंध ओगाळायचं. हे पण आता हळूहळू सहाण लुप्त झाली, गंधाचं चंदनाचं खोड लुप्त झालं. सुभाषितामध्ये एक अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो होती आणि भिल्ल पुरुंदरी चंदन काष्ठम इंधनम कुरुते. जी भिल्ल पुरंदरी म्हणजे भिल्ल स्त्री आहे ना, तिला काय माहिती चंदनाचं महत्व काय आहे. ती चंदनाचे वृक्ष मलय पर्वतावर भरपूर आहेत. त्या मलय पर्वताचं नाव तरी आपल्या लोकांना माहिती आहे का हो? एक गंमत या निमित्तानं मला नजरेला आणायची सगळ्यांच्या. श्री शब्दाबद्दल मगाधी मी तुम्हाला सांगितलं. संस्कृतमध्ये लक्ष्मी वाचा जो श्री शब्द आहे ना, तो दक्षिणेला जर तुम्ही तमिळनाडू, आंध्र, कर्नाटक या भागात गेलात तर विशेषतः तमिळनाडूमध्ये तुम्ही श्रीयुत श्रीमती ज्याला म्हणतात त्या ठिकाणी जयललिता ही जी तिथली मुख्यमंत्रिणी होती भारतख्यात, तिरुजयललिता, तिरुकरुणाकरन, तिरुराजाजी, तिरुचंद्रशेखरन असं स्त्रीच्या ऐवजी तिरु शब्द वापरतात. कारण त्या तिथल्या भाषेत तिरु शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. श्री आपण म्हणतो ना, त्याला दक्षिण भारतात, तमिळनाडू प्रदेशात, आंध्र प्रदेशात तिरु शब्दानी आणि आपण असंख्य लोकांनी बालाजी तिरुपतीची यात्रा केली असणार. त्या तिरुपती क्षेत्राचं नाव जे प्रसिद्ध आहे टीटी देवस्थानम तिरुपती तिरुमलई, त्यातला तिरुपती म्हणजे श्रीपती, श्री म्हणजे लक्ष्मी, तिचा पती व्यंकटेश्वर. आपण मराठीत त्या श्रीपतीला शिरपतराव केला. स्कंदाला जसा खंडोबा केला ना, तसा आपण श्रीपतीचा शिरपतराव केला. त्या तिरुपती तिरुमलई म्हणजे श्रीपती श्रीमलय हे मूळच अर्थ विसरून गेले. तसं काश्मीर शब्दाचा अर्थ केशर आहे. ती शारदांबेची आद्य भूमी आहे, भारताचा मुकुटमणी आहे, 14 विद्या 64 कलांची सम्राज्ञी आहे. याच्याकडं लक्ष लोकांचं वेधलं जावं म्हणून प्रसाद ज्ञानपीठमनी या वर्षीचा प्रसादचा दिवाळी अंक आहे. तो या काश्मीरची महत्ता
आपल्या नजरेला आणण्याकरता काढलेला आहे आणि त्याचा परिचय म्हणून आपल्याकरता मी नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी त्वामहं प्रार्थे नित्यं विद्यां बुद्धींचे दे मे. या प्रार्थनेतली शारदांबा ही आज पाकव्याप्त काश्मीरात बळजबरीने पाकनी व्याप्त करून ठेवलेली आहे. तिच्या मुक्ततेकरता आपण सगळ्यांनी आमच्याबरोबर शारदा ज्ञानपीठमबरोबर आणि प्रसाद ज्ञानपीठमबरोबर तयारी दाखवावी. जितक्या लवकर आपण जाऊन त्या सर्वज्ञ पीठाचं दर्शन घेऊ तितक्या लवकर ती शारदांबा तुमचं आमचं भलं करेल अशी प्रार्थना करून परत एकदा मी प्रार्थना म्हणतो. नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी त्वाम अहम प्रार्थये नित्यम विद्याम बुद्धींच देही मे. तोडलं चालू आहे संपलं. 40 मिनिटं झाली तुमची. मला वाटलं सोडलं म्हणजे संपलं. तू ऐकलं? आवाज कसा ऐकू बघा आता तर.